जेव्हा एका संख्येच्या 30% दुसऱ्या संख्येमध्ये मिळवले जातात तेव्हा दुसरी संख्या ही एक पंचमांशने वाढते, तर पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी गुणोत्तर किती सर? लेकरांनो, अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा. तुमच्या हितासाठी सांगतोय, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल, किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये सहभागी व्हा. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्नांचा नित्य सराव करता येईल. गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं हे माझं मिशन आहे. आता हा प्रश्न सोडवत असताना संख्या पहिली, गोष्टी लक्षात घ्या. गणित काही अवघड नसतात, फक्त सरावासाठी मन तयार करणं ही महत्वाची गोष्ट. संख्या पहिली आणि ही संख्या दुसरी. संख्या पहिली उदाहरणार्थ एक्स आणि दुसरी संख्या आहे वाय. त्या संख्या कोणत्या? एक्स आणि वाय आहेत असं आम्ही गृहीत धरायचं. गणित काय म्हणते की जेव्हा एका संख्येच्या 30% दुसऱ्या संख्येमध्ये मिळवले जातात. मग आता या एका संख्येचे 30% किती बाबा? एक संख्या आहे एक्स, हिचे 30% किती? म्हणून एक्स गुणिला 30% अशी मांडणी करावी लागते. एक्स एक संख्या आणि हिचे चाचीचे ही पद सोडत असताना आम्ही नित्य गुणाकार करतो. हिचे 30% म्हणून एक्स गुणिला 30%. एक्स गुणिला 30% म्हणजेच 0.30. या 30%ची मांडणी व्यवहारी अपूर्णांकात अशा पद्धतीने केली जाते. इथं एक वर 2 शून्य आहेत छेदस्थानी, म्हणून 2 घरं सोडून दशांश चिन्ह द्यायचं असते. हा गणितीय गुणधर्म पक्का लक्षात ठेवा. म्हणजे या एका संख्येचे 30% किती हो, जे दुसऱ्या संख्येत मिळवायचे? तर एक्स गुणिला 0.30, अर्थात हा गुणाकार 0.30 एक्स. ओके, पुढे चला. एका संख्येच्या 30% म्हणजे ते एका संख्येचे 30% दुसऱ्या संख्येमध्ये मिळवले जातात. दुसरी संख्या कोणती हो? वाय. या गणिताची समीकरण स्वरूप मांडणी करायची कशी लेकरांनो? लक्ष द्या काळजीपूर्वक. दुसऱ्या संख्येमध्ये मिळवले जातात या एका संख्येचे हे 30%, जे की 0.30 एक्स. हे कसे आले काय? वाटल्यास पुन्हा एकदा पहा. एक संख्या एक्स आणि तिचे 30% किती? म्हणून एक्स गुणिला 30%. 30%ची मांडणी 0.30 दशांश अपूर्णांकामध्ये अशी करतात. हा गुणाकार ह्या एका संख्येचे 30% दुसऱ्या संख्येमध्ये मिळवले जातात. ही दुसरी संख्या वाय. तेव्हा गणित काय म्हणते? दुसरी संख्या एक पंचमांशने वाढते. कोणती संख्या? ही दुसरी, जिला आम्ही वाय समजलो. ही संख्या वाढते म्हणून इथं अधिक चिन्ह. कितीनं वाढते? एक पंचमांशनं वाढते. एक पंचमांशनं वाढते. आता ही दुसरी संख्या, हिचे एक पंचमांश किती बाबा? अर्थातच 1/5 वाय हे उत्तर प्राप्त होईल. असं जेव्हा होते तेव्हा दुसरी संख्या 1/5 ने वाढते, एक पंचमांशने वाढते. मग दुसऱ्या संख्येचे एक पंचमांश 1/5 वाय. अशा पद्धतीची ही मांडणी लेकरांनो. गोष्टी लक्षात घ्या. इकडे या वाय कड येताना अर्थातच हे अधिक असलेले वाय वजा स्वरूपात. आता हे अधिक 0.30 एक्स, समोर उरले फक्त 1/5 वाय. लक्षात द्या, हे वाय अधिक आहेत लेकरांनो आणि हे वाय वजा आहेत. एक संख्या अधिक एक संख्या वजा, त्या संख्या असोत किंवा पद असोत, जेव्हा सारख्या असतात तेव्हा त्या संख्यांचा म्हणा पदांचा म्हणा लोप होत असतो. गणितीय गुणधर्म प्रत्येक गणिताला असलेले पाठ केले पाहिजे. आम्ही पुढे चला. इथं उरलं काय हो सर? तर अधिक 0.30 एक्स उरले सर, इकडे 1/5 वाय उरले. गोष्टी लक्षात घ्या. आता हे एक्स जर आम्ही एकटे केले सर एकटे, तर 1/5 कडे अर्थात जाताना 5 सोबत हे 0.30
गुणिला स्वरूपात का मांडायची? समोर हा वाय, गोष्टी लक्षात घ्या. तर संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत गुणिला असेल तर ती भागीला स्वरूपात मांडा. गणितीय गुणधर्म पाठ करा. 0.30 x सोबत गुणिला परस्पर विरुद्ध बाजूने जाताना ते भागीला स्वरूपात मांडावे लागेल. या वायाला तुम्ही इथं जरी मांडलं तरी चालते. हे वाय एकटे नसून याच्याही छेदस्थानी एक असतो. कोणतीच संख्या, कोणतंच पद हे लेकरांना एकटं नसते, त्याच्या छेदस्थानी एक हा ठरलेला असतोच. या गोष्टीचा जर विचार केला तर हे दोन अपूर्णांक बनतात आणि अपूर्णांकाचा गुणाकार हा अंशांशाचा छेदाछेदाचा होत असतो. या वायला तुम्ही इथे डायरेक्ट सुद्धा लिहू शकता, म्हणजे हे वाय इथंच आहे. आता अंशस्थानी असलेली संख्या छेदस्थानी मांडावीच लागते. संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना अंशस्थानी असेल छेदस्थानी, छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडा. वजा असेल अधिक, अधिक असेल वजा, गुणिला असेल भागीला, भागीला असेल गुणिला मांडा. मग आता हे वाय इथं होते समजा एक, हे वाय याच्या जर छेदस्थानी एक आहे तर हे दोन अपूर्णांक बनतात. अपूर्णांकाचा गुणाकार अंशाचा छेदाछेदाचा, म्हणजे वाय गुणिला हे वाय इथंच आहे. परस्पर विरुद्ध बाजून जाताना ते छेदस्थानी मांडले. म्हणजे समोर उरलं काय सर? समोर उरलं एक आणि हा गुणाकार 1.5. पुढे चला सर, एक्स छेदस्थानी वाय. लेकरांनो लक्ष द्या, छेदस्थानी असलेलं दशांश चिन्ह घालवायचं, अंशस्थानी शून्य घ्या. मात्र शून्य किती घ्या? तर दशांश चिन्हानंतर, दशांश स्थळानंतर जेवढी पद तेवढी एकावर शून्य असलेली संख्या एक तर गुणीला घ्या किंवा तेवढे शून्य वाढवा अंशस्थानी, म्हणजे छेदस्थानी असलेलं दशांश चिन्ह चाललं जाईल. म्हणजे इथं एक सोबत जर आम्ही एक शून्य घेतला तर छेदस्थानी असलेलं दशांश चिन्ह गायब व्हायला लागला असं त्याचा अर्थ. दशांश अपूर्णांक वाटल्यास माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. हा भाग याला संक्षिप्त करता येते 5च्या पाड्यात दोन्ही संख्या, 5 दोन्ही 10, 5 3 15. म्हणजे एक्स छेदस्थानी वाय याचं निरूपण काय? तर 2/3. आम्हाला जे प्रश्न विचारला की पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी गुणोत्तर काय? पहिली संख्या, गोष्टी लक्षात घ्या. संख्या पहिली जिला आम्ही एक्स म्हणलं, संख्या दुसरी जिला आम्ही लेकरांनो वाय म्हणलं. एक्स म्हणजे 2 आलं सर, गोष्टी लक्षात घ्या, आणि वाय म्हणजे 3 आलं. याचा अर्थ असा की त्या पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले गुणोत्तर काय सर? तर 2/3 हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. किंवा सरावासाठी अवश्य कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये सहभागी व्हा. प्रॅक्टिस इज इक्वल टू सक्सेस. सरावाने यश हे अगदी सहज आणि सुलभ बनत असते. प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. इफ वी वांट टू अचीव एनीबडी गोल, विक्ट्री, सक्सेस बाय द एज्युकेशन इन द लाईफ, दॅट टाइम प्रॅक्टिस इज मोर इम्पॉर्टंट. सरावासाठी तुम्ही ग्रुपमध्ये अवश्य सहभागी होऊ शकता. ओके. संख्या शाब्दिक उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करते.